सर्व पत्रकार मित्रांचं स्वागत। आवाज येतोय? का हे घेऊ? नाही येतोय। हा घेऊ का? हां ठीक आहे, दुसरा बरोबर। आज आम्ही राज्यपाल महोदयांची भेट घेऊन महायुतीचं सरकार स्थापन करण्याची परवानगी मागितली आणि राज्यपाल महोदयांनी परवानगी दिली। उद्या आझाद मैदानमध्ये संध्याकाळी 5:30 वाजता शपथविधी आहे। देवेंद्रजींनी देखील आपल्याला निमंत्रण दिलं आहे, आम्ही देखील आपल्या सगळ्यांना निमंत्रित करतोय आणि मला आनंद आहे की 2.5 वर्षापूर्वी इथंच वाटतं ना, तिथेच देवेंद्रजींनी मी मुख्यमंत्री व्हावं म्हणून माझ्या नावाची शिफारस केली होती आणि आज देवेंद्रजी मुख्यमंत्री व्हावेत अशी शिफारस आणि पाठिंब्याचं पत्र शिवसेनेच्या वतीने आज आम्ही दिलं आहे। आणि यापूर्वीच तुमच्या पत्रकार परिषदेमध्ये शिवसेनेचा पाठिंबा आणि पूर्ण समर्थन भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना देवेंद्रजींना आम्ही देऊन टाकला होता। आदरणीय प्रधानमंत्री मोदीजी आणि गृहमंत्री अमित शाह साहेब असतील आणि भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष नड्डाजी जो काही निर्णय घेतील त्याला पूर्ण समर्थन पाठिंबा शिवसेनेचा असेल अशा प्रकारची भूमिका मी यापूर्वीच घेतली। आणि कारण मगाशी दादा म्हणाले तसं तुम्ही बातम्या कुठून कुठे चालवता, कुठे नेता, काय ते त्याला तुम्हाला चर्चा नको। गावी गेलो तरी तुम्ही काय काय चालवत असता, त्यामुळे मी अगदी मन मोकळेपणाने माझी भूमिका स्पष्ट केली। अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये हे सरकार स्थापन होत आहे, याचा आनंद आहे मला। खरं म्हणजे आतापर्यंतच्या इतिहासामध्ये एवढं बहुमत महायुतीला कधी मिळालं नव्हतं आणि या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेने व त्यामध्ये सर्वच आहेत, आमच्या लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, लाडके शेतकरी, सर्व घटक, या राज्यातला प्रत्येक मतदार याने महायुतीवर मतांचा वर्षाव केला आणि एक ऐतिहासिक आणि दैदिप्यमान असा विजय या ठिकाणी महायुतीला मिळाला। यामागे नक्कीच गेल्या 2.5 वर्षाचं काम जे आहे आम्ही केलं ठिकाणी मिळून, आणि आमच्यामध्ये काही कोणी मोठा कोणी छोटा असं काही नव्हतं। आम्ही एक टीम म्हणून काम करत होतो। आमचा उद्देश एवढाच होता की मला काय मिळालं यापेक्षा महाराष्ट्रातल्या जनतेला आम्ही काय देणार आहोत हे महत्त्वाचं होतं आणि एक सर्वसामान्यांचं सरकार म्हणून आम्ही काम केलं। आणि म्हणून सर्व मतदारांना मी मनापासून धन्यवाद यापूर्वीच दिलेत। आणि खरं म्हणजे राज्य चालवताना अनेक निर्णय आम्ही जे घेतले, जे विकास प्रकल्प आपल्या सगळ्यांना माहीत आहेत, मी त्याची एकदा डिटेलमध्ये बोलू इच्छित नाही, परंतु जे विकास कामं महाविकास आघाडीने थांबवली होती, जे प्रकल्प थांबवले होते, या महाराष्ट्रातल्या जनतेसाठी आवश्यक होते, या महाराष्ट्राला 10-20 वर्ष सण समारंभानिमित्त वस्त्र खरेदीसाठी आणि लग्नाचा बस्ता बांधण्यासाठी तडवळ पंचक्रोशीतील एकमेव परिपूर्ण वस्त्रदालन महावीर क्लॉथ सेंटर येथे आहेत। नामवंत कंपन्यांचे सर्व प्रकारचे शूटिंग, शर्टिंग, फॅन्सी साड्या, होजियरी, जीन्स, रेडीमेड कपड्यांच्या असंख्य व्हरायटी असलेलं 3 मजली परिपूर्ण आणि प्रशस्त दालन। याशिवाय रेशमी, बनारसी, सुरती, सिल्क, पैठणी, इल्कल, शालू अशा साड्यांच्या असंख्य व्हरायटी, तसेच सफारी, कोट सूट, चिल्ड्रन रेडीमेड, जॅकेट सेट असे नाविन्यपूर्ण कपडे स्वस्त आणि खात्रीशीर मिळण्याचं एकमेव वस्त्रदालन तडवळ येथील महावीर क्लॉथ स्टोअर्स। एकदा आमच्या वस्त्रदालनास अवश्य भेट द्या। आमचा पत्ता श्री SP कासार अँड सन्स, महावीर क्लॉथ स्टोअर्स, अक्कलकोट रोड, देवी मंदिरासमोर, तडवळ स्टेशन, तालुका अक्कलकोट। संपर्कासाठी मोबाईल नंबर 7559 35 09 31, 76 66 16 55 63, 94 20 66 03 67।
अशा आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी AK20 न्यूजला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा.